मित्रांनो, मी आता आलेला आहे गोरेगाव वीस हब मॉल या ठिकाणी लागलेला आहे जय भीम पॅन्थर. चला. धिक्कार सभा उपोषण बस यातून एक नेता जन्माला येतो, तो फक्त स्वतःचा उत्कर्ष करतो, पुढे काहीच घडत नाही. हे थांबलं पाहिजे. पण शिक्षण तर सगळ्यांनाच मिळते ना, आणि तुमच्या समाजाला आरक्षण आता पहिल्यासारखं कुठे काय राहिले. येऊन जाऊन फक्त आरक्षणावर प्रश्न आणायचा आणि टोमणे मारायची. खरंय. अहो, इथं माणूस म्हणून सामाजिक अस्तित्व नाकारण्यात येते आणि तुम्ही आरक्षणावर बोलताय. जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी रणजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, 11 एप्रिल जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट रिलीज झालाय, पण काही कारणास्तव यायला मिळालेलं बघण्याचं आज वेळ काढून आलोय, सुट्टी घेऊन आलो चित्रपट बघण्यासाठी. तर आपण जय भीम पॅन्थर चित्रपट हा बघणार आहोत आणि जय भीम पॅन्थर हा नक्कीच मित्रांनो बघायला आहे. तर मी आलोय गोरेगाव हब मॉल या ठिकाणी. तर बघू शकता पाठीमुळे तिकीट काउंटर आहे आणि तर चला आपण जाऊया. आता थोड्या वेळात चित्रपट चालू होणार आहे जय भीम पॅन्थर. तर चला जाऊया. चला मित्रांनो, आतमध्ये चाललोय. चित्रपट चालू झालाय, थोडं 2 मिनटं राहिले मूवी चालू व्हायला. चला, हा चित्रपट चालूच होणार आहे. तितक्यात आम्ही पोहोचलोय. मी आणि प्रशांत आहे माझ्याबरोबर. जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा मराठी चित्रपट बघायला आलो मित्रांनो, आणि खूप जबरदस्त चित्रपट आहे. इंटरव्हल झाला आहे म्हणून बाहेर आलो आहे, आणि इंटरव्हलच्या अगोदर काही गोष्टी आहेत त्या खूप इंटरेस्टिंग बघण्यासारख्या आहेत. आणि आपल्या समाज बांधवांवरती होणारे अत्याचार, या अत्याचार थांबवण्यासाठी एक संघटना स्थापन केली जाते, आणि त्या संघटनेमार्फत लोकांवर होणारे अत्याचार आणि खरोखर थांबवल्या जातात, आणि त्या संघटनेचा लोकांना आधारसुद्धा होतो. असा हा चित्रपट आहे. इंटरव्ह्यूनंतर अजून बघायचं आपल्याला. मी इंटरव्ह्यूनंतर तुम्हाला थोडीशी माहिती देणारच आहे. तर बघूया आपण इंटरव्ह्यूनंतर. पण ठीक आहे, सुरुवात पण चांगली होती चित्रपटाची, आणि हा मराठी चित्रपट आहे म्हटलं तर तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा चित्रपट प्रयत्न करतो आहे. आणि त्या काळी आपल्या लोकांवरती अत्याचार, खूप निर्दयी असे अत्याचार केले, आणि ते आता आपण चित्रपटातून आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि असा चित्रपट आहे. आपल्यावर होणारे अत्याचार आणि झालेले अत्याचार असे ह्या चित्रपटातून बघायला मिळतात. आणि नक्कीच मित्रांनो, मराठी चित्रपट आहे, तुम्ही बघायला या जय भीम पॅन्थर. खूप चांगला पिक्चर आहे. आणि चला बघूया, अर्धा उर्वरित भाग मी तुम्हाला नंतर सांगतो. तर चला. हा महामानव पाठीशी आहे माझ्या. यांचे विचार तर रक्तात भिनलेत, मी हरूच शकत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अंधाऱ्या रात्रीत या भीमसूर्याचा तेजस्वी प्रकाश आजही आपल्याला मार्ग दाखवत आहे. सगळ्या जातीपातीच्या, सगळ्या धर्माच्या लोकांच्या पाठीशी आंबेडकर हे नाव आजही उभे आहे, आणि यापुढेही प्रेरणा आणि आधार देतच राहील, यात तीळ मात्र शंका नाही. बहुजन चळवळीचा इतिहास फार मोठा आहे, तो एका भागात सांगणं शक्य नाही. आणि म्हणून आपण या भागात समाजातील प्रत्येक संघटनांच्या फक्त अडचणी बघितल्या. पण आजही असे अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, चळवळीतील तरुण तरुणी आहेत जे शोषित दलित समाजासाठी अत्यंत प्रामाणिकपणे, निस्वार्थ भावनेने अहोरात्र काम करतात. आजही त्यांनी बहुजन चळवळ मोठ्या कष्टाने सुरू ठेवलेली आहे. त्यांचा इतिहास आणि नवे नेतृत्व यांची गोष्ट अजून अधुरी आहे. ती बघूया पुढच्या भागात. सप्रेम जय भीम. जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा मी चित्रपट पूर्ण बघून बाहेर आलेला आहे. खूप चांगला होता, ॲव्हरेजमध्ये होता चित्रपट. आपल्या दलित समाजावरती होणारे अत्याचार थांबवण्यासाठी एक बनवण्यात आलेली संघटना पॅन्थर
पण तुम्ही येऊन प्रत्यक्षात बघा. त्या संघटनेने आपल्यावरती होणारे अत्याचार थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विचार करा त्या काळी झालेले अत्याचार किती भयानक असतील आणि आपण या चित्रपटामध्ये जो बघतोय हे आत्ताचे अत्याचार आहे. तुम्ही स्वतःहून येऊन बघितलात तर तुम्हाला कळेल मी सांगण्यापेक्षा. तर तुम्ही नक्कीच या जय भीम पॅन्थर संघर्ष बघण्यासाठी. मला तर आवडलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा या. मला वाटतं तुमच्या नजदीकी कुठल्याही चित्रपटगृहामध्ये लागला असेल तुम्ही नक्कीच बघा. आम्ही दोघं आलो होतो सुट्टी अभावी. उद्या ॲक्च्युली आम्हाला सुट्टी नाही, प्रशांत आणि मी आम्ही दोघं आलो चित्रपट बघण्यासाठी. तर मला चांगला वाटलेला. मित्रांनो तुम्ही सुद्धा या. आणि आजचा हा चित्रपटाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण अशाच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम.